थँक्यू सो व्हेरी मच विजय, खूप खूप धन्यवाद, आपले आभार व्यक्त करतोय. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय आणि दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये करूया सगळ्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकणापासून स्वागत. मित्रांनो आपण पाहतोय मानाची सन्मानाची अभिमानाची आणि पायी गावच्या मातेची अर्थातच श्री काणाई देवी मातेने आपण बघितलं तर नक्कीच आशीर्वाद दिला. या काणाई मातेचा आपण बघितला आशीर्वाद लाभला या पाय गावाला आणि नक्कीच तिच्या नावाची स्पर्धा म्हणजे श्री काणाई देवी चषक 2026 आपण पाहतोय. ज्याप्रमाणे म्हणतात ना की नवीन दिवस आहे, नवीन गोष्ट करूया. काल हरून मात्र नक्कीच खचलं होते, खास करून आपण पाहू शकतो येताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या राऊंडमध्ये आपण बघितलं तर मग खेळ होताना पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहणार आहोत. मुकाबला महामुकाबला पाहतोय आपण. एका बाजूने अतुल ठाकरे तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतोय विकास वळवे. विकास वळवे यांचा खेळ मागील मॅचमध्ये गाफळातून स्टार्ट कन्वर्ट करून दिला होता, परंतु आपण बघितलं की एक उच्चांक 91 रन्स पाहिला, पण नंतर एक बिग टोटल उभा केला होता. डोंगर नाही तर पर्वत होता, मोठा पर्वत, तो मात्र आपण बघितला पार करता आला नाहीये. तसंच काही क्रिकेट इथे पाहायला मिळेल का, परंतु आता संघ आपण बघितला तर एक चांगला संघ त्यांच्यासोबत आपण पाहू शकतोय सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल. पुढील मॅच अपडेट असेल ऐकविरा स्पोर्ट्स नागले टीम. आपण रेडी राहायचं आहे टॉस बॉक्समध्ये, कारण की 3 ओव्हर नंतर टॉस बॉक्समध्ये केला जाईल टॉस. कारण की आपण पाहू शकतोय या स्पर्धेचा आयोजक संघ पाहतोय आपण कणाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीम पाहतोय आपण रेडी असणार आहे. कारण की नक्कीच हा संघ देखील वाट पाहतोय, कारण की स्पर्धा आपण पहिल्या दिवसापासून सुरुवात झाली आहे, परंतु प्रेक्षक आणि आपण पहिलं पाठीराखे देखील वाट पाहतात की आपला संघ कधी इन ॲक्शनमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. लेट्स सी, पाहूया. मैदानाच्या आतमध्ये पंचांनी दिला इशारा, मॅच लावते सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल डिलिव्हर्ड केला जाईल. सामना सुरुवात झाला, फेस करतोय विकास. पहिला बॉल पाहतोय आपण क्रॉस बॅटनं आपण पाहिला विकास यांचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अतुल ठाकरे आपण पाहिला तर एक टॉप क्वालिटी गोलंदाज आहे. क्वालिटी गोलंदाजाचा क्वालिटी बॉल पाहायला मिळाला, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. पडल्यानंतर एका रेषेमध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय आणि डॉट सुरुवात या ओव्हरची. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, रिस्की शॉट पाहायला मिळाला, परंतु आपण पाहतोय रन्स मिळवली जाईल. एक पंचांचा इशारा पाहतोय आपण याच लेग बेपर आपण लेग बायच्या स्वरूपात पण पाहतोय, तर मग इथे रन्स मिळेल. लेग बायचा इशारा आपण पाहू शकतोय, तर अपील देखील लेग बायची लेग बिफोरची केली होती आपण पाहू शकतोय. तर मग बॉलर अतुल नाही, परंतु भरपूर आपण बघितलं तर विकेट सोडून तर बाहेर गेले होते, मग तिथे तर चान्सच नव्हता. रन्स आपण बघितले तर जोडली आहे. हिटमॅन लवर आहेत आपण बघितलं, रोहित शर्माचे बिग फॅन आपण पाहिले तर विकास आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने मुकेश वळवी यांना आपण पाहिले, त्यांचे छोटे आपण पाहिलं बंधू आहेत. मुकेश यांचा जर आपण खेळ पाहिला तर मग तितकाच आपण पाहू शकतो कॅपेबल आहे, कॅलिबर आहे त्यांच्याकडे देखील आपण पाहू शकतोय. मग चालाकीचं क्रिकेट खेळण्यासाठी ते देखील माहीर आहेत आणि चालाकीचं क्रिकेट मात्र इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. बघा कालचा दिवस आपण बघितला तरुण सागर बामणगाव संघाने क्वालिफाईड केले, परंतु पहिला दिवस आपण पाहिला तर मग स्वराज्य स्पोर्ट्स पेंट्रीपाडा, कालचा दिवस ओमसागर बामणगाव संघ. आणि कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर रंगत निर्माण झाली होती, कारण की शेवटी 3 संघ आपण बघितलं तर मग एकाच विभागातले होते. सफल झाले होते. ऑफस्टमच्या बाहेरची लेन मात्र खेचून मारले बॉलला मिड विकेटच्या दिशेने. बॉलला मात्र पकडण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण आहे, तत्पूर्वी आपण पाहिलं बॉलची फेकी येईल. 2 धावा ॲक्युरेटरित्या पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न केला जातोय का, परंतु विकास यांचा इंटरेस्ट नाहीये. मुकेश यांनी आपण बघितलं तर फुल इंटरेस्ट दर्शवला होता, परंतु विकास यांचा सकारात्मक आपण बघितलं तर कॉल मिळत नाहीये. 2 धाव्यांवर समाधानी मात्र राहत आहेत विकास. त्यांना माहिती आहे या संघासाठी आपण बघितलं तर मोस्ट इम्पॉर्टंट आपण बघितलं तर खेळ करायचं आहे, कारण की पहिल्या 4 बॉलमध्ये आपण बघितलं तर धावा आपण पाहू शकतो तर 4च आल्यात आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की पॉवर प्ले तर पहिला ओव्हरचा आहे, कारण की पहिला ओव्हर जो आपण पहिल्या इनिंगमध्ये पॉवर प्लेचा असतो. उलटा फटका आपण पाहिला आहे, पॅटर्नने घेतलेला रिक्स मारायचा होता 6, परंतु आपण बघितलं तर मग फटका झालाय मिस. रन्स मिळाले 2. बघू शकते आपण ज्याप्रमाणे रिस्की शॉट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर दिनेश जे आपण पाहिले तर खेळाडू होते वादळ स्पोर्ट्स टीमचे, 2 वेळा रिव्हर्स आणि 2 वेळा सक्सेस झाले होते, परंतु त्याच रिव्हर्सच्या फटक्याने नक्कीच आपण बघितलं तर फायदा देखील केला आणि शेवटच्या क्षणाला तोटा देखील केला. विकास वळवी आपण पाहिले तर मग 45 आकडा त्यांना नक्कीच आवडतो. रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक 45 आहेत
आणि भरपूर त्यांचे मोठे फॅन्स आहेत आणि तशी फटकेबाजी देखील करतात. नुसते फॅन असून फायदा नाही आहे, तर तसा खेळ देखील करतायत ते, हे दर्शवलं गेलं अनेक वेळा. हुक करण्याचा प्रयत्न पाहतोय आपण, फिल्डर चालकाच्या बाजूला बॉल पडलाय, बॉल गॅप मध्ये अर्थातच बॉल थांबणार नाहीये, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 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 आणि येईल चौकार. 4 धावा. खूप खूप धन्यवाद तिथे. बघा ज्याप्रमाणे आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होताना पाहायला मिळालं. टेस्ट क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर एका इनिंगमध्ये सर्वाधिक शतके लगावणारे होते ते खेळाडू म्हणजेच ब्रायन लारा, आणि फलकावर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या म्हणजेच 12 धावा अपूर्ण केल्यात. परंतु अतुलच्या स्पॉलमध्ये आपण पाहिलं तर मग हवा होता डबल डिजिटचा आकडा, तो मिळवला गेलाय. अपकारा नक्कीच आपण बघितलं तर आमचे स्कोररने पोचवलं गेलाय की 10 धावा झाल्यात. थोडंसं आपण बघितलं बाय मिस्टेक, कारण की जवळजवळ पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल सिंगल, त्यानंतर आपण बघितलं तर मग तिसऱ्या म्हणजे पहिला बॉल डॉट आला होता, त्यानंतर आपण बघितलं दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथ्या बॉलवर 2, त्यानंतर 5व्या बॉलवर 2 आणि 6व्या बॉलवर चौकार आला. 10 धावांचा मिळालेला सुरुवात पाहतोय आपण. हो हो, या वेळेला आपण पाहू शकतो चुकी केली आहे, चुकी केली कोणी तर बॉलरने, आणि ही चुकी माफीच्या लायक नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 4. धन्यवाद. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर मग 10 धावा होत्या, आणि इथे आता बघितलं पहिला बॉल नो हाताळला गेला, त्यावर लगावलेला चौकार, आणि चौकार म्हणजेच आपण बघितलं 5 धावा मिळाल्यात. म्हणजे आता फ्रीडचा बॉल खेळण्याची संधी पाहतोय आपण मुकेशला आहे. फ्रीडचा बॉल होता प्रॉपर, मात्र बॅटमध्ये आला नाहीये, परंतु पण काय झालंय तर मग फिल्डर आहेत तिथे. सोनसरी स्पोर्ट्स तांबड माल टीम आज आपण बघितलं तर मग आज थोडंसं आपण बघू शकतो जो रंग पाहायला मिळतोय लाल रंग आपण बघितलं तर मग जो पाहायला मिळतो एका बाजूने, आणि भगवा रंग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित आज न्यू स्टार मडवीपाडा टीम भगवा रंगामध्ये आपण पाहू शकतो, तर मग इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. रंगबेरंगी आपण बघितलं जर्सीज पाहायला मिळत आहेत, परंतु या मॅचमध्ये रंग कोण भरतोय, विकास रंग भरताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण की नक्कीच एक डेफिनेटली कमालीचे खेळाडू आहेत. खाली राहणारा बॉल, विकास यांचे प्रयत्न चालू आहेत, प्रयत्नाची पराकाष्ठा पाहायला मिळते. मॅचमध्ये आपण बघितलं विकास यांचा रोल खूप महत्त्वपूर्ण आहे. कॅप्टन आपण बघितले तर मग अक्षय पहिल्या मॅचमध्ये देखील त्यांनी टॉस जिंकून बॅटिंग निवडली होती, कारण की एक माइंडसेट आहे, त्यांना देखील माहीत आहे की पहिल्या मॅचमध्ये जो टार्गेट मात्र सेट केला होता तशाच प्रकारचा देखील आपण बघू शकतो की इथे देखील विचार आहे, परंतु सध्या विचार यशस्वी होते का, मिस केला जातोय बॉल. पाहतो लाऊड अपील केली होती, परंतु अपील मात्र फेटाळली जाते. लेग बायचा इशारा. धाव मिळेल 1. एका धावेने संघाचं टोटल ओमकार सांगतायत आम्हाला किती झाले धावा ओमकार? 17 धावा झाल्यात. आता त्याप्रमाणे आपण बघू शकतोय 17 बॉल टाकून झाले. त्या ओव्हरचे पण बघितले तर मग 3 आणि जवळजवळ मगाशीच आपल्याला पाहुणे देखील लाभले गेले होते. हा बॉल हवेत आहे, फिल्डर आहे तिथे, शॉर्ट फाईनले क्षेत्रामध्ये सोप्पा क्वालिटी कॅच पाहायला मिळतोय. कॅच कंप्लीट केला जातोय आणि फलंदाज इथे झालाय बाद मुकेश वळवी. पहिला धक्का आपण पाहिलं तर मंगलमूर्ती नागले टीमला दिला जातोय, आउट. खूप खूप धन्यवाद. नक्कीच काही क्षणापूर्वीच आपल्याला लाभले होते प्रमुख पाहुणे देखील आदरणीय सन्माननीय सम्राट कांतीलालजी देवलीकर साहेब, त्यानंतर साईनाथ गोपाल पवार साहेब, आणि नक्कीच सम्राटजी कांतीलाल देवलीकर साहेबांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा हे संघासाठी आपण बघितलं तर मग जर्सीज देखील स्पॉन्सर्स केली आहे. तसंच या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य देखील त्यांनी या स्पर्धेला दिलं आहे, त्यांचं देखील पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय.
आपण पाहतोय काणाई देवी चषक 2026 पावर्ड बाय देवेश ग्रुप आपण पाहतोय. देवेश ग्रुपचं मोठं योगदान देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेला मिळालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ध्रुव पाहतोय आपण अक्रॉस पॅडल सेट करण्यासाठी तयार होते. योगेशच्या विरोधात हल्ला बॉल करण्याचा प्रयत्न आहे. धाव फलकावर धावा आपण जर बघितल्या तर थोड्याशा थांबवण्याचा प्रयत्न आहे. 17वर थांबून ठेवला. बॉल फेकून झाले तर 5 बॉल. एक बॉलचा खेळ शेष आहे. थोडंसं विकासने देखील स्ट्रगल केलंय या ओव्हरमध्ये. थोडंसं आपण बघितलं तर शांत ठेवलं गेलंय. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 10 आणि इथे 7च आल्यात. जंपला गावला. एफर्ट्स मात्र जम्पिंग दिलाय. डायरेक्ट हिट. कदाचित घात झाला असता परंतु आपण पाहू शकतो या क्षणाला एक धाव जोडली जाते. चांगलाच पहिलं योगेश बराप यांचा. आपण पाहिलं तर एक विकेट 8 धावा. अगदी आपण बघितलं तर मग 18 धावा आता फलकावर पाहायला मिळाल्यात. जवळजवळ 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळाला आणि या 2 ओव्हरच्या खेळामध्ये आपण पाहू शकतोय तर मग पूर्णपणे मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागली टीमला ज्याप्रमाणे हव्या त्या धावा दिल्या नाहीत. हवी होण्याची संधी दिली नाही आहे. आत्ता आपण बघितलं तर मग 6 चेंडूचा खेळ असणार आहे. 6 चेंडूच्या नक्कीच खेळामध्ये आपण बघू शकतो मग कशा प्रकारचा खेळ दर्शवला जाईल. वैभव दळवी नक्कीच त्यांच्या हातामध्ये स्पेल सोपवला जाईल. परंतु मग विकास आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि ध्रुप आहेत मैदानाच्या आतमध्ये. ध्रुप याने जर विचार केला तर नक्कीच आपल्या संघासाठी आपण पाहू शकतो इथून काउंटर अटॅक करताना पाहायला मिळू शकतात. विकास काउंटर अटॅक करताना पाहायला मिळू शकतात. परंतु आगाच अन्य अंजाम पाहूया नक्की घडेल काय. जाऊया डीजेकडे. चला मैदानाच्या आतमध्ये पण वळतोय तर बॉलिंग मार्कवर येत आहेत मिस्टर वैभव दळवी आणि समोर आहे तर लेफ्टी बॅटर ध्रुव. फुलटॉस बॉल आहे. पाहतोय आपण बॅटवर व्यवस्थित आला नाहीये. आपण पाहू शकतोय गॅपमध्ये पडलाय. परंतु विकास याने आपण पाहिलं तर आता इरादा स्पष्ट दर्शवलाय. आता मी माझ्या संघाची मोठी जबाबदारी घेईन माझ्या खांद्यावर. जबाबदारी खांद्यावर घेतली आहे ना तर जबाबदारी पूर्ण देखील पार पाडू शकतोय. ही धमक आहे. ही ओळख आहे. ही क्षमता आहे. पाहू शकतोय आपण आता चंचली स्पोर्ट्स तांबडमाल टीम आज आपण बघितलं तर मग पहिल्या मॅचमध्ये ज्याप्रमाणे बोबत बॉईज संघाच्या समोर थोडंसं आपण बघितलं तर मग स्ट्रगल केलं होतं परंतु चांगलं कमबॅक होतं. इथे आपण पाहिलं विकास टू वैभव. चुकीचा बॉल पाहतोय आपण. नो बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळालाय. क्रीजच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळालं. रन्स एक एक्स्ट्रा मिळाली आहे. धाव फलक आपण पाहिले तर पोचलं 20च्या घरामध्ये आणि ती पुन्हा एकदा गोष्ट डोळ्याच्या समोर येते. आसमान से टपकावर खजूर में अटका आणि फ्रीटच्या बॉलवर मारतील का आता विकास वळवी. मोठा फटका पाहूया. सोडून दिलाय. बॅट अँड वॉच अजून देखील आहे. फ्रीटचा बॉल आहे. वैभव बघा बॉलिंगवर येतात तर एक नो बॉल हाताळतायत आणि ते हाताळला इथे. फ्रीटचा बॉल कंटिन्यू आहे. फ्रीटचा बॉल होता. लेंथ मात्र मिस केली जाते. अक्रॉस खेळण्यासाठी गेले परंतु चांगली लेंथ. चांगलं आपण पाहू शकतोय बॉलर कमबॅक करताना पाहायला मिळतोय. कारण की इथे आपण बघू शकतोय की दडपण जास्त बॉलरवर होतं बॅटरवर कमी. परंतु आपण बघितलं तर एक चांगल्या स्वरूपात फ्रीटची डिलिव्हरी हाताळली जाते. संघाचं टोटल थांबवून ठेवलंय. ब्रेक लावून ठेवलाय 21वर आणि डेट ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग होते. लक्ष वेधणारी बॉलिंग. गुड बॉलिंग. पुढे एकदा पाहतोय आपण खाली राहणारा बॉल. विकास यांच्या बॅटचा फ्लो आपण बघितला तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ऑफस्टम्पची लाईन आहे. ती लाईन मात्र नीट रीड करून खेळलं तर फायदा मिळू शकतोय. परंतु शक्तीपेक्षा आपण बघितलं तर मग युक्तीचा वापर नक्कीच आपण बघितलं तर बॉलला देखील पाहावं लागेल. ज्या क्षणाला मात्र आपण बघितलं अपेक्षा विकासकडून आहेत परंतु त्या पुरवल्या जातील का. स्टेप आउट केले. डाऊन दी ट्रॅक येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलला खेळला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉलची फेकी आले. पाहू शकतो या क्षणाला परंतु तितकाच वेगाने धावा जोडल्या जात आहेत. 2 संघाचं टोटल वाढलं या 2च्या आकड्यामुळे. 23 झालेत. बॉल फेकून झाले त्या ओव्हरचे. बॉल किती 4 म्हणजेच 2 बॉल आहेत.
2 बॉलमध्ये आपण बघितलं तर ज्या 23 झाल्यात ना, 2 बाउंड्री झाल्यात तर मग कदाचित 33 दिसू शकतात फलकावर. चांगला बॉल, बॅक टू द बॉलर, खोदून काढलाय. रन्स मिळेल एक पेक्षा आता मात्र जास्त काय मिळणार नाहीये. शेवटचा बॉल आता फेस करावा लागेल ध्रुप यांना. लेफ्टी आहेत आणि लेफ्टी जेव्हा आपण बघू शकतोय ना की स्ट्राईक एंडकडे असतायत ना, आणि हा इतिहास आहे. इतिहास जवळजवळ आपण बघितलं टेनिस क्रिकेटचा आहे. लेफ्टी जेव्हा बॅटर असतो ना समोर तेव्हा मग रायटी बॉलर असतो ना त्याला भरपूर कठीण जातो. कदाचित आपण बघितलं ना तर मग तसं काही चित्र इथे पाहायला मिळू शकते का. आणि या मैदानामध्ये आपण पाहिलंय पहिल्या दिवसामध्ये भरपूर पाहिलं गेलं. परंतु इथे आपण पाहतो लेफ्टी बॅटर स्ट्राईक ट्रेंडवर होता, स्ट्राईक एंड कडे, आणि नक्कीच आपण पाहिलं त्या स्ट्राईकचा फायदा घेतला. षटकार ठोकला. या षटकाराने आपण पाहिलं तर टीमचं टोटल 30च्या घरामध्ये पोहोचलं आणि ध्रुवला मात्र मिळालेली स्ट्राईक उचलला फायदा. फाईट करण्यासाठी टोटल मिळवला गेला आहे आणि हा टोटल आपण पाहिलं 31 धावांचा लक्ष. टॉस केला जाईल आणि टॉस करण्यासाठी विनंती करतोय मी. अजित हिलेमा आहेत इथे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. अजित या. मॅच आपण बघितलं तर मग आयकाडा स्पोर्ट्स नाईकपाडा ए टीम आयोजक संघ आत्ता इन ॲक्शन मध्ये. आपण पाहिलं तर मग स्वतःच्या स्पर्धेमध्ये थोडंसं पण बघितलं तर मग वाट पाहावी लागली 3 दिवसाची, परंतु आता त्या प्रतीक्षेचं मात्र आपण बघितलं ती प्रतीक्षा संपली आहे. आणि नक्कीच अजित यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. नागले टीमला ओळख करून देऊया टॉसची. देवेश ग्रुप आहे दुसऱ्या बाजूने आयकाडा स्पोर्ट्स नाईकपाडा. कोण कॉल देते? नागले टीम. देवेश ग्रुप परत येते आयकाडा स्पोर्ट्स नाईकपाडा. अजितजी आपण शुभेच्छा द्या आणि आपण जाऊन बसा. चला आपण जाऊया. तर टॉस जिंकला गेलाय काडा स्पोर्ट्स नाईकपाडा टीमने. ओमकार टॉस जिंकले, काय निवडशील? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण निवडलं गेलं आहे. नागले संघाच्या सोबत मॅच आहे. तुमचं मैदान आहे, या मैदानावर तुम्ही खेळला, त्या मैदानाचा अनुभव आलाय तुम्हाला. काय वाटते तुम्हाला की काय केलं पाहिजे तुमच्या संघाच्या फायद्यासाठी या मॅचमध्ये तुम्ही? सगळे टीमनी 100% देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही स्पर्धा आपण बघितली तर तुम्ही आयोजन केलं, नियोजन केलं. देवेश ग्रुप असतील, उमेश दादा असतील आणि संपूर्ण पाये गावचे ग्रामस्थ, कशा प्रकारे थँक्यू म्हणशील त्यांना ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला आहे? त्यांचं पहिला मनापासून धन्यवाद. आणि ही मॅच आपण बघितली तर एक चांगली कडवी आणि रफ अँड टफ पाहायला मिळू शकते. हो नक्कीच. तुला खूप खूप शुभेच्छा आणि व्हेरी ऑल द बेस्ट तुम्हाला या मॅचसाठी. आपण जाऊया नागली टीमचे संघाने त्यांच्याकडे तुम्ही टॉस जिंकला असतं, काय निवडलं असतं? बॅटिंगच घेतली असती. क्या बात आहे, म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालंय. नागले टीम आपण बघितलं तर मग चांगलं खेळत आहे, परंतु या सीझनमध्ये तुमचा परफॉर्मन्स कसा राहिला? सध्या परफॉर्मन्स तर काय लोच चालू आहे. म्हणजे परफॉर्मन्स डाऊन झालाय सध्या तरी आपण बघितलं. मग आज परफॉर्मन्स उंचावण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच. परंतु समोरचा संघ आयोजक संघ आहे, त्यांना या मैदानाचा अनुभव आहे आणि नक्कीच तुम्ही पहिल्यांदा खेळता या मैदानामध्ये. मग कशा प्रकारे त्या संघाला नक्कीच घेण्याचा प्रयत्न करणार? चांगला करण्याचा प्रयत्न करू. ही मॅच एक प्रेक्षकांना कडवी पाहायला मिळू शकते. नक्कीच. व्हेरी ऑल द बेस्ट, तुला देखील शुभेच्छा. आपण बघितलं तर टॉस जिंकला गेला, आपण पाहिला आयकाडा स्पोर्ट्स नाईकपाडा ए टीमने डिसाईड केले बॉल फर्स्ट. आपण बघू शकतो ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग इथे आता फलंदाजी करायची आहे. दुसऱ्या बाजूने पण बघितलं तर नागले टीमला आयकाडा स्पोर्ट्स नागले टीम आहे तिथे, परंतु प्रत्यक्षात चेसिंगला धावा देखील आहेत या मॅचमध्ये 31. त्या कशा प्रकारे चेस केला जातं त्याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत घेऊन येतं थेट कॉमेंट्री बॉक्समधून. तत्पूर्वी जाऊया आपण आमचे डीजे वादक त्यांच्याकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर मग धावांचा पाठलाग करूया. तन्मयजी भुरे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालं. वेलकम त्यांचं देखील मी करतोय मनापासून स्वागत. डेफिनेटली आपण बघितलं तन्मयजी भुरे यांना आपण बघितलं तर पहिल्या दिवसामध्ये स्कोरिंग करताना आपल्याला जरूर लाभले होते आणि आल्या देखील बघा लगेच त्यांनी जॉईन केलं आहे स्कोरिंगचं नक्कीच क्षेत्र. चला जाऊया आपण आता. मॅचला सुरुवात झाली. निलेश परेड आणि अतुल ठाकरे बॉलिंग मार्कवर. देवा वळवी पाहू शकतो आपण एक चालक गोलंदाज आहे. 31चं लक्ष आहे मॅच जिंकण्यासाठी. नागपूरला जाऊन कटचा फटका, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर, बॉलला मात्र कट केला, लेट कटचा फटका.
बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल काय थांबला नाहीये आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रस्थान. मिळतील 4 धावा. चौकार. खूप खूप धन्यवाद डीजे. लक्ष 31 आहे बघा. ताकदपेक्षा नजाकत खूप महत्वाची आहे आणि ती दर्शवली. लेट कटचा फटका, कटचा फटका खेळला, बॉलला बाउंड्रीच्या बाहेर मात्र धाडलं. अगदी मिळवल्या गेल्या पण पाहिल्या तर मग धावा 4, मौल्यवान धावा. सुरुवात 4 झाली. 31 टार्गेट. टायमिंग केलंय, बॉल हवेत खेळलाय, फिल्डर पोहोचतील का? हो हो, कॅच, ब्युटिफुल क्वालिटी कॅच कंप्लीट केलाय. तिथे रनिंग कॅच होता, फिल्डर होता तिकडे ज्ञानेश्वर, त्यांच्या माध्यमातून अफलातून क्वालिटी कॅच. फलंदाज आउट. खूप खूप धन्यवाद डीजे. ही विकेट आपण बघितलं तर गोलंदाजाच्या खात्यामध्ये जाईल, परंतु ही विकेट ना मित्र म्हणून त्या क्षेत्ररक्षकाच्या खात्यामध्ये जायला पाहिजे असा देखील काहीतरी रूल्स हवा होता. कारण की काय एफर्ट्स आपण पाहू शकतो लाजवाब. आणि बघा क्रिकेटच्या पटल्यावर आपण बघितलं तर मॅचेस मित्रांनो फक्त बॅटिंग अँड बॉलिंगच्या जोरावर नाही जिंकता येत, तर फिल्डिंगच्या जोरावर देखील जिंकता येतात. आणि त्यामध्ये आपण बघितलं तर अतिशय उत्तम दर्जाचा हा क्वालिटी कॅच. योगेश बरफ नवीन बॅटर इंटर झालेत. नुकतीच सफलता मिळवली आहे देवाने. चांगला फटका, क्रॅकिंग शॉट, गॅप मध्ये बॉल मात्र वेगाने 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 निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. इट्स अ 4 रन. खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे योगेश बरफ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताच दखल घेतली बॉलरची. 2 चौकार बघा इथे आले. निलेशने एक ठोकला होता आणि त्यानंतर योगेशने आल्या एक ठोकला गेलाय. काहीतरी आपण पाहू शकतो. मग मंगलमूर्ती नागले टीमला गेम प्लॅनिंगमध्ये चेंजेस करावा लागते. आता 31 लक्ष आहे आणि आता तरी आपण बघितलं तर 8 धावा सध्या तरी झाल्यात फलकावर आणि त्याही 2 चौकाराच्या स्वरूपात आल्यात. क्रॉस गेले खेळण्यासाठी आपण पाहिलं तर मोठी अपील केली होती. थोडंसं आपण बघितलं तर ऑफस्टमच्या बाहेर सफल झाले. तेच प्रमुख कारण आपण पाहिला. इम्पॅक्ट आपण बघितलं तर आउटसाईड टी ऑफस्टम हेच पाहायला मिळालं आणि तेच पाहू शकतो आपण की मग अपीलची फट आणली गेली. बॉल फेकून झाले त्या पहिल्या ओव्हरचे 4 मध्ये 8 आल्यात. अगदी आपण पाहू शकतो ह्या मॅचमध्ये आपण बघितलं तर सगळ्या काही गोष्टी अनुभवायला मिळणार आहेत आपल्याला. अतुलचा खेळ देखील उलट्या फटक्यासाठी गेलेत. आता पंचांनी होकार दिलाय, स्पष्ट होकार, आणि सांगितलं की फलंदाज झालाय बाद, आउट. मोठी विकेट. योगेश बरफ बॅक टू द पॅव्हलियन. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे आपण बघितलं ना, ज्याप्रमाणे हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवाचं रूप येत नाहीये, त्याचप्रमाणे संकटाचे घाव सोसल्याशिवाय मनुष्याचं देखील आयुष्य घडत नाहीये. मित्रांनो आपण बघितलं तर तशाच प्रकारचं क्रिकेट देखील आहे. आपण पाहू शकतो तुमचा एक चांगला फटका आपण बघितला तर तुमच्यासाठी वाजतील टाळे, परंतु तुमचा एक खराब फटका तर तुमच्यासाठी मिळेल ती म्हणजेच. आणि नक्कीच माहिती आहे कारण की ज्याप्रमाणे क्रिकेटच्या पटलावर आपण पाहू शकतो तर सगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो तर अनुभवायला मिळतात आपल्याला. धावफलकावर धावा आपण बघितल्या तर 8च्या धावा आपण पाहिल्यात. 5 बॉल ज्याप्रमाणे हाताळले गेलेत आणि जवळ आपण पाहू शकतोय की मग अजून देखील जर मॅचमध्ये आपण बघितलं तर मग जिंकण्यासाठी जी धावांची गरज आहे ती म्हणजेच 23 डेफिनेटली. हवेचा वेग बघा सकाळपासून आपण बघितलं तर मग उजव्या हाताच्या खेळाडूसाठी हवेचा साथ होता. आता आपण बघू शकतो की मग डावखुऱ्या हाताच्या खेळाडूसाठी हवेचा साथ आहे आणि ही हवा पाहिल्यानंतर मग अतुल्यांच्या मनामध्ये नक्कीच मग एक आनंद. पण तो क्रिकेट आहे अजून देखील आपण बघू शकतो.
हवा असो की नसो एक चांगला खेळाडू आपण बघतो, चांगला खेळ करतोय. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय आणि धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळाली आहे. 2 धावांना आपण बघितलं तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र आपण पाहिला तर पूर्ण होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर विकेट 2 गमावलेत आणि 2 विकेटची आपण पाहिले तर मग जे कमाई झाली, परंतु 10 धाव्यांची कमाई देखील झाली आहे. आमचे पाहुणे अरुणजी रायकर साहेब नक्कीच इथे उपस्थित झालेत. त्यानंतर बालारामजी शिकारी साहेब, म्हणजे ही एवन जोडी आहे आणि या एवन जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण बघितलं तर मग पारितोषिक आहेत त्या हॅट्रिकसाठी. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मग हॅट्रिक झालेले आहेत, परंतु नक्कीच आपण राहू शकता. परंतु सध्या तरी पूर्णपणे एवन जोडी आलेली नाही. एवन जोडी आल्यानंतर आपण बघितलं ते देखील आमच्याकडे स्वतःहून अपडेट घेतात की कोणी हॅट्रिक पूर्ण केली की नाही आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण बघितला तर 10 धावा आल्यात. म्हणजे सेम आहे सिच्युएशन. बघा मग षटकार आपण बघितला होता, शेवटच्या बॉलवर जो आला होता ना, जो मोमेंटम देणारा पाहायला मिळाला होता मंगलमूर्ती नागले टीमला, आणि तो षटकार या मॅचमध्ये ना खूप कुशल ठरणार आहे. नक्कीच कदाचित तो षटकार आपण बघितला तर मग सोनसरी स्पोर्ट्स तांबड मार संघाला आठवणार आहे. परंतु अतुल ठाकरे आहे तोपर्यंत आपण बघू शकतो की मग हा मॅचचा आपण बघितलं तर प्रवास सध्या तरी मग कसा पूर्ण होईल ह्याच गोष्टीकडे त्यांचा देखील हा फोकस असेल. ध्रुव ब्रिज आपण पाहू शकतो, एक मॅग्निफिसंट आहेत आणि एक विकेट टेकर बॉल आहेत. बघा ध्रुवला उगाच नाही बोलवलंय अतुलच्या समोर, कारण की त्यांची खासियत काय आहे मला देखील माहिती आहे, विकासला देखील माहिती आहे, मंगलमूर्ती नागले संघाला देखील माहिती आहे आणि सगळ्यांना देखील माहिती आहे. याच्यासाठीच तर बोलवलं होतं आणि तेच पाहायला मिळालं. आणि आधीच म्हटलं होतं की ध्रुवला अतुलसाठी का बोलवलंय, त्याची ओळख, त्याची झलक आणि नक्कीच आपण पाहू शकतोय ध्रुवची झलक सगळ्यात अलग. आणि नक्कीच आपण बघितलंय विकेट कोणाची तर अतुलची, मोठा विकेट, फलंदाज बाद. खूप धन्यवाद. जे बघा चर्चा बॉल टाकण्याच्या पहिलाच केली होती, आधीच केली होती आणि नक्कीच त्याच्यासाठी तर माहीत आहे, कारण की या बॉलरला मी पाहिलं आहे. कारण की एका ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये 2 धावा हव्या असताना देखील या बॉलरने अशी बॉलिंग केली होती ना की मग शेवटच्या 1 बॉल आणि 2 पर्यंत मॅच आणली होती. 6 मध्ये 2 होत्या, परंतु शेवटच्या 1 मध्ये 2 पर्यंत आणली होती. ऑलमोस्ट त्या रोखल्या देखील होत्या, परंतु जो शतरक्षकाच्या पायाच्या मधून बॉल गेला होता त्यामुळेच त्या धावा मात्र 2 पूर्ण झाल्या होत्या. म्हणजे कमाल करण्याची क्षमता ध्रुवकडे आहे आणि कमाल नाही तर धमाल केले. या मॅचची हवा काढण्यासाठी 1 विकेट हवी होती, कारण की 2 तर मिळाल्या होत्या आणि 1 पुरेशी होती आणि ते मिळाले. आता प्रेशर मोठं आहे ह्या मॅचमध्ये आपण बघू शकतोय. आई सोनसरी स्पोर्ट्स टीमला मात्र आपण बघितलं तर मग आता दाबलं गेलं हे म्हणू शकतोय, कारण की ज्याप्रमाणे अतुलची विकेट मिळाली आणि ती मोस्ट इम्पॉर्टंट विकेट होती. या मॅचची हवा काढणारी विकेट पाहायला मिळाली. मयूर शेंडे मैदानाच्या आतमध्ये आलेत. मयूर शेंडे आहेत बॅटिंग करण्यासाठी. वैभव दळवी यांना पण पाहू शकते नॉन स्ट्राईक एंडकडे, परंतु ध्रुव त्या वेळेच्या बाबतीमध्ये थोडासा सपोर्ट करा मंगलमूर्ती टीम. नेक्स्ट मॅच ऐकाडा स्पोर्ट्स नाईकपाडा टीम देखील आपल्याला डेफिनेटली आपण बघू शकते. तर इन ॲक्शन थोडंसं चेंजेस होत आहे, फील्डमध्ये वेळ घेतला जातो आहे. अंपायर तेच म्हणतायत आम्हाला की वेळ जास्त घेतला जातोय. चला मयूर शेंडे बॉलला मात्र फेस करत असताना अक्षय, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे, चांगला थ्रो देखील येताना पाहायला मिळतोय. अक्षय बीज आपण बघितलं तर एक चांगला खेळाडू आहे, चांगला आपण पाहू शकतो. तर मग एक कॅप्टन्स आहे, कूल माइंड कॅप्टन पाहतोय आपण मंगलमूर्ती नागले टीमचा. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे जवळजवळ मग धावफलकावर आपण फोकस करूया. धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच तन्मय मला सांगतात इट्स 11, म्हणजेच 20 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 20 वैभव दळवी आपण पाहू शकतोय. मागील मॅचमध्ये आपण बघितलं तर जो खेळ त्यांनी केला होता ना, पहिले 3 बॉल डॉट खेळले होते, परंतु त्यानंतर उर्वरित 3 बॉलमध्ये आपल्या संघासाठी त्याने 14 धावा केल्या होत्या. ही खासियत आहे, गेम चेंजर प्लेअर आहेत. परंतु ध्रुव उलटा फटका शोधत होते, परंतु इथे पाहतोय आपण आता काय नेमकं झालंय. चान्स घेतला होता विकेट किपरच्या जवळ, परंतु हलकासा बादला होता बॉल. पहिला पण तर मग ही धोकादायक धाव, रिस्क घेतलाय, परंतु या रिस्कला नक्कीच या क्षणाला घेणं अनिवार्य होतं का? कारण की बघा या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला गेम चेंज करण्यासाठी
पुरेसा क्षण असेल ते म्हणजे एक किंवा दोन बॉल पुरेसे असू शकतात, परंतु नेमकं इथे थोडंसं रिस्की क्रिकेट खेळलं जात आहे. मयूर शेंडे आपण बघितलं तर मग स्ट्राईक एंडकडे एक धावेसाठी आता आपण पाहू शकतो. मग थोडंसं संघर्षाचं मात्र क्रिकेट खेळावं लागतंय. आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे थर्डमान गलीला आपण बघितलं थोडंसं डीपमध्ये गेलंय आणि फाईन लेगला वर आणलंय. या फटक्यासाठी अक्षय चांगली फिल्डिंग, थ्रो आलाय. या क्षणाला आपण पाहिलं तर गुड थ्रो, चांगलं शतरक्षण आणि रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद आउट. खूप खूप धन्यवाद. कौतुक करावं लागेल अक्षय यांचं, कारण की त्यांचा थ्रो बाउन्सने आलाय. त्यांना माहिती आहे कारण की बाउन्सने फेकला तरच फायदा होणार आहे. कदाचित जर डायरेक्ट थ्रो करण्याच्या प्रयत्नामध्ये इकडे तिकडे झाला तर मग खराब होऊ शकतो आहे. आणि आपण पाहू शकतो तर डोक्याचा वापर केला आहे, कारण की इथे आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे एक चांगला थ्रो येताना पाहायला मिळाला आणि चांगलं बॅकअप ध्रुवचं देखील पाहायला मिळालं. संघाचं टोटल आपण पाहिलं तर मग फलकावर आहे अगदी आपण बघितलं तर मग 12 धावा आहेत, त्यामुळे जिंकण्यासाठी 19 धाव्यांची गरज आहे. बॉल टाकून झाले त्या ओव्हरचे आपण पाहिले तर 4 म्हणजे जवळजवळ 8 आणि 19 ह्या मॅचची परिस्थिती पाहायला मिळते. परिस्थिती गंभीर आहे, परंतु नक्कीच कोण उभं राहील का इथे खंबीर पाहूया. ध्रुवचा पुढचा बॉल सामना करताना पाहायला मिळतील वैभव दळवी. पाहू शकते आउटसाइड ऑफ सम अजय काढत आले तर नवीन बॅटर बॅटिंग करण्यासाठी. अजय यांच्याकडे आपण बघितलं तर मग संघाची जबाबदारी आहे आणि आपण पाहू शकतो तर इथे वाईट आलाय, त्यामुळेच 18 धावा 8-18 दोन चांगले फटके आले तर मग थोडंसं समीकरण बदलताना पाहायला मिळू शकतोय. प्रयत्न तर तोच होता. पाहू शकतोय ध्रुव यांची चांगली बॉलिंग सध्या तरी होताना पाहायला मिळते. बघा ज्याप्रमाणे ध्रुववर ठेवलेला विश्वास पाहायला मिळतोय आणि आपण पाहू शकतोय तर मग ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना सुख करता आणि दुःख हरता आपण पाहू शकतोय. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग संकट मोचक म्हणून खेळाडू आपण पाहिला तर मग इथे ध्रुव बांधताना पाहायला मिळते, कारण की संकट कोणाचं होतं तर अतुल ठाकरे नावाचं, मात्र ते संकट मात्र आपण बघितलं तर त्याने दूर केलं आणि आपल्या संघाला मात्र तारण्यासाठी प्रयत्न भरपूर चांगले केलेत. अक्रॉस खेळण्यासाठी गेले, पंचांनी उत्तर दिले अपील केले. LBW चा शिकार अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाज झालेत बाद. अजयची विकेट मिळेल ध्रुवला. सक्सेसफुल षटक पाहतोय, सक्सेसफुल मात्र आपण पाहिलं तर हसपैल त्यांना पाहायला मिळालाय. अगदी पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 10 धावा, परंतु या ओव्हर मध्ये धावा आलेल्या पाहायला मिळाल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 4. त्यामुळे धावफलक आहे ते म्हणजे 14 च्या घरामध्ये. खूप खूप धन्यवाद. डीजे बॉलिंग मार्कवर आता येताना पाहायला मिळतात. बॉलर आपण पाहिले तर मिस्टर तुळशीराम पाहतोय, तुळशीदास आहेत, कारण की नक्कीच आपण बघितले तर मग तुळशीराम देखील नावाचे खेळाडू आपण बघितले तर आहेत आपल्या असोसिएशनमध्ये, परंतु हा एक चांगला आपण पाहू शकतो गोलंदाज आहे, भरोशाचा गोलंदाज आहे. आणि आपण बघितलं तर मग बॅटर आपण बघितलं तर मग जयेश आले, जयेश बडबे. तुलसीदास आपण बघितलं तर मग एक चांगला आणि विकेट टेकर 17. बॉल मात्र आपण बघितला तर मग हवेत आहे. ओ झेल सोडला जातोय, सोपा कॅच होता. देवा नाराज झाले, कारण की या मैदानामध्ये आपण बघितलं तर मग 6 मध्ये 17 हव्या होत्या. आता तिथे आपण बघितलं तर मग 1 आले, त्यामुळे आता 16 हव्या असतील. बघा पहिल्या दिवसाचा इतिहास तुम्हाला आठवण करून देतोय मी, कारण की 6 मध्ये 18 हव्या होत्या आणि त्या चेस झाल्यात. चेस होऊ शकतात इथे रन्स.
चांगले दोन फटके आले तर मग होऊ शकत आहे. नक्कीच आपण पाहू शकते. तर मग इथे पहिल्या बॉलवर जीवनदान मिळालंय. जयेशला मिळते स्ट्राईक. आत्ता पण बघितलं तर धाव फलकावर धावा झालेल्या पाहायला मिळाल्यात आपल्याला. इट्स 15-15 म्हणजे 16 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू आणि 16 धावा. फाईंड क्षेत्र खेळायचं होतं बॅटरला, परंतु बॅटवर बॉल आला नाही आहे. मागचं क्षेत्र निवडलं गेलंय. लेग बायचा इशारा मात्र मिळेल. एक धाव मिळते, परंतु एका धाव्याने आपण पाहू शकतो तर फायदा मिळणार नाहीये. सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट काय आहे माहिती आहे मित्रांनो या क्षणाला, की वैभव सारख्या खेळाडूला थोडंसं स्ट्राईक पासून दूर ठेवणं आणि नक्कीच तेच फायदेशीर ठरू शकते. कारण की हा खेळाडू घातक आहे. बघा मागील मॅचमध्ये पहिले 3 चेंडू डॉट खेळला होता, परंतु उर्वरित 3 चेंडूमध्ये 14 धावा केल्या होत्या. आता फलकावर आपण बघितलं तर धावा झालेल्या पाहायला मिळत आहेत 16. त्यामुळे 15 धाव्यांची गरज आहे. 4 मध्ये होऊ शकतायत. इनरेज बॉल मात्र आपण बघितलं तर जवळच आहे. कीपर जवळ आहेत. बॉलला मात्र आपण बघितलं तर स्टॉप करतायत. अशोक आहेत आणि कीपरच्या भूमिकेत त्यांनी देखील चांगले योगदान दिले. एफर्ट्स मात्र दिले. बॉलला अडवले गेलंय. संघाची गरज आपण बघितलं तर टीमची टोटल पोचली गेली आहे 17च्या घरामध्ये. एच बॉल मागे इथे आपण पाहिलं तर रन्स मात्र आपण बघितलं तर एकच मिळते. एकामुळे आपण पाहिलं तर मग या मॅचची स्थिती 13 वर मात्र आता पोहोचेल, कारण की 13ची गरज असेल. कारण की धाव फलकावर धावा आपण पाहिलं तर झालेले आहेत 18, म्हणजे जवळजवळ 13 धाव्यांची गरज. आणि आपण पाहिले तर 2 बॉल आहेत. 2 मध्ये 13 धाव्यांची गरज. आपण बघितलं तर पप्प्याजी पाटील साहेबांचं पण एकदा शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. कारण की कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीम आता मात्र इन ॲक्शन आपल्याला खेळताना जर पाहायला मिळणार आहे. 13 धाव्यांची गरज. खाली राहणारा बॉल आडव्या बॅटनं मात्र आपण पाहिलं तर मग हा फटका खेळला गेलाय. या मॅच मध्ये आपण पाहू शकतोय तर आता काय तर मंगलमूर्ती नागले संघाचं आपण बघितलं तर होताना पाहायला मिळेल जय जयकार. नक्कीच आपण बघितलं तर ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मंगलमूर्ती नागले या संघामध्येच आपण बघितलं तर एक जी महान अशी कीर्ती पाहायला मिळाली आहे ती म्हणजेच ध्रुवची. प्लॅन मिस मॅच मध्ये आपण पाहिलं फिनिश झालाय. मॅच जिंकली गेली आपण पाहिलं तर मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले टीम. आणि सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाला मात्र आपण बघितलं एक मोठा संघ या सीझन मध्ये राहिलाय. सगळ्यात जास्त आपण बघितलं तर मग फायनल जिंकणारा संघ त्या संघाला मात्र आपण बघितलं तर इथे डॉमिनेट केलंय. आणि नक्कीच त्यांचे आम्ही टफलक आभार व्यक्त करतोय ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने आपण वळतोय तर प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे ज्या खेळाडूला जात आहे तो म्हणजेच ऑन अँड ओनली मिस्टर